रुसुची पाटली जीवा पाटला जपणार रुसू नको पाटला लिनवा तुला जपणार Once more! Once more! Once more! रुसुची पाटली नवा पाड राहणी तुला रुसू नको लिनवा तुला जपणार. जय शिवराय मित्रांनो, आता जो तुम्ही डेमोमध्ये व्हिडिओ बघितला तो आपण कॅपकटवरती बनवला आहे. तर व्हिडिओ कसा झाला आहे कमेंटमध्ये मला नक्की सांगा. जर व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करून घ्या. आपल्या चॅनलवरती जर कोणी नवीन आला असेल तर आपल्या हर्षद क्रिएशन यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. कारण की मित्रांनो आपण आपल्या चॅनलवरती अशाच प्रकारची मराठीमधून ट्रेंडिंग रील्स रेटिंग घेऊन येत असतो. तर मित्रांनो आता कॅपकट म्हणलं की आपल्याला लागते VPN. तर तुम्हाला प्ले स्टोरवरून सुपर VPN डाउनलोड करायचं आहे. नंतर त्याला ओपन करून घ्यायचे. अशा प्रकारे UKच्या सर्व्हरने कनेक्ट करून घ्यायचं आहे. बॅक यायचं जे काय आपलं कॅपकट प्रो ॲप्लिकेशन आहे ते तुम्हाला ओपन करून घ्यायचं आहे. कॅपकटचं प्रो व्हर्जन तुम्हाला आपल्या टेलिग्रामवरती मिळून जाईल. तर हे तुम्ही डाउनलोड करून घ्यायचं आहे. घेतल्याच्या नंतर इथं तुम्हाला न्यू व्हिडिओचं ऑप्शन मिळेल, त्यावरती क्लिक करायचं आहे. नंतर इथं व्हिडिओच्या ऑप्शनवरती यायचं आहे. मी एक तुम्हाला बीट मार्क व्हिडिओ दिलेला आहे तो तुम्हाला सिलेक्ट करून ॲड करून घ्यायचा आहे. व्हिडिओ ॲड केल्याच्या नंतर व्हिडिओवरती क्लिक करायचं आहे. खालचे ऑप्शन स्क्रोल करून समोर आल्याच्या नंतर ते तुम्हाला एक्स्ट्रॅक्ट ऑडिओ म्हणून ऑप्शन मिळेल, त्यावरती क्लिक करायचं आहे. ऑडिओ एक्स्ट्रॅक्ट झाल्याच्या नंतर जिथं बीट चेंज होतं आहे तिथं यायचं आहे आणि वरच्या व्हिडिओवरती क्लिक करून इथं खाली पहिला ऑप्शन स्प्लिटचं आहे त्यावरती क्लिक करायचं आहे. म्हणजे तुम्हाला बीटनुसार व्हिडिओला स्प्लिट करत जायचं आहे. आता समोरची बीट आपली कुठे चेंज होते ते बघायचं आहे. इथं आपली बीट चेंज होत आहे ते येऊन तुम्हाला इथं खाली स्प्लिटवरती क्लिक करायचं आहे. समोरची बीट आपली चेंज होते ते बघायचं आहे. इथं चेंज होत आहे ते यायचं आहे आणि स्प्लिटवरती क्लिक करायचं आहे. नंतर समोरची बीट कुठे चेंज होते ते बघायचं आहे. आता काही जवळजवळ लांब वगैरे बीट आहेत तर बीटनुसार तुम्ही शेवटपर्यंत स्प्लिट करून घ्यायचं. स्प्लिट केल्याच्या नंतर एकदम सुरुवातीला यायचं आहे. आता ह्याचे जे काय वेगवेगळे भाग झाले असतील त्यातले जी काय पहिली लेअर आहे त्यावरती क्लिक करायचे. खालचे ऑप्शन डबल स्क्रोल करून इथे तुम्हाला समोर यायचं आहे. इथं एक तुम्हाला रिप्लेस म्हणून ऑप्शन मिळेल, त्यावरती क्लिक करायचं आहे. फोटोच्या ऑप्शनवरती यायचे. तुमचे जे काय फोटो असतील ते तुम्हाला एक एक करून सिलेक्ट करून अशा प्रकारे ॲड करायचं. नंतर पूर्ण स्क्रीनवरती झूम करून घ्यायचं आहे. समोरच्या लेअरला यायचे, डबल रिप्लेसवरती क्लिक करायचं आहे. समोरचा फोटो ॲड करून ह्याला पण झूम करून घ्यायचं आहे. तर अशाच प्रकारे तुम्हाला फोटो ॲड करून घ्यायचे प्रत्येक लेअरवरती. फोटो ॲड करून अशा प्रकारे झूम करायचा आहे. तर अशाच प्रकारे तुम्हाला फोटो जे आहे ते शेवटपर्यंत ॲड करून घ्यायचे आहेत. तर समोरचे फोटो जे आहे ते तुम्ही ॲड करून घ्या. मी पण ॲड करून घेतो पटकन. ओके, तर मित्रांनो मी जे आहे ते फोटो वगैरे प्रॉपरली ॲड करून घेतले. तुम्हाला पण अशा प्रकारे फोटो जे आहेत ते पटकन ॲड करून घ्यायचे. शेवटपर्यंत ॲड केल्याच्या नंतर मित्रांनो फोटो अशा प्रकारे तुमचे ॲड होऊन जातील. एकदम सुरुवातीला यायचं इथे तुम्हाला जे फोटो जे ॲड केले त्या दोन फोटोच्यामध्ये तुम्हाला जे काय व्हाईट बॉक्स भेटतं आहे त्यावरती क्लिक करायचं आहे. इथं आल्याच्या नंतर तुम्हाला ट्रेंडिंगमध्येच कलर वाईप नावाचं ट्रान्झॅक्शन मिळून जाईल, हा ॲड करायचा आहे. ॲड केल्याच्या नंतर इथं अप्लाय टू ऑलचं ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचं आहे. जेवढे काय ट्रान्झॅक्शन आहे ते सर्व ह्याच्यामध्ये अप्लाय होऊन जाईल आणि ह्याची लेंथ खालची फुल ठेवून अप्लाय टू ऑलवरती सेट करून राईटवरती क्लिक करायचं आहे. हे सर्व ह्याच्यामध्ये ॲड होऊन जाईल. ओके, हे जे आहे ते तुम्हाला अशा प्रकारे वाईप होताना बघायला मिळणार आहे. नंतर मित्रांनो सुरुवातीला यायचं आहे. तर आपण आज ॲनिमेशन कोणत्याही फोटोला दिलेलं नाही, डायरेक्ट आपण इफेक्ट ॲड करणार आहे. तर एकदम सुरुवातीला यायचं इफेक्टवरती क्लिक करायचं आहे. आता इफेक्ट जे आहे ते सर्व आपण व्हिडिओ इफेक्टमधूनच ॲड करणार आहे. तर हे सर्व इफेक्ट तुम्हाला व्हिडिओ इफेक्टमध्ये मिळून जातील. तर पहिला इफेक्ट जो आहे तो ॲड करण्यासाठी तुम्हाला व्हिडिओ इफेक्टवरती क्लिक करून इथं व्हिडिओ इफेक्टवरती आल्याच्या नंतर वरचे ऑप्शन स्क्रोल करून घ्यायचे. इंट्रो अँड आउट्रोचं ऑप्शन मिळेल त्यावरती यायचं आहे. इथं तुम्हाला गोल्डन बिग बँग अशा प्रकारे इफेक्ट मिळेल, हा ॲड करायचा. राईटवरती क्लिक करायचं आहे. ह्याची जी लेंथ आहे ह्याची लेंथ सुरुवातीचे 5 इमेजपर्यंत अशा प्रकारे ठेवायची आहे. बघू शकता अशा प्रकारे 5 इमेजपर्यंत ठेवायची आहे. त्याच्यानंतर ॲडजस्टवरती क्लिक करायचे खाली आणि स्पीड जी आहे ती स्पीड तुम्हाला 0 करून राईटवरती क्लिक करायचे. हा जो इफेक्ट आहे तुम्हाला अशा प्रकारे बघायला मिळणार आहे. नंतर मित्रांनो जे काही समोरचा फोटो आहे त्यावरती क्लिक करायचं आहे. खाली जो इफेक्ट आहे हा ॲड करण्यासाठी डबल तुम्हाला व्हिडिओ इफेक्टवरती क्लिक करून इथं तुम्हाला पार्टीचं ऑप्शन मिळेल त्यावरती यायचं आहे. खाली इथं तुम्हाला एक स्प्लिट फिकर आहे अशा प्रकारे इफेक्ट मिळेल, हा ॲड करायचा. राईटवरती क्लिक करायचं आहे. ह्याची लेंथ जिथंपर्यंत हा फोटो तिथंपर्यंतच ठेवायची आहे. समोरच्या फोटोवरती यायचे. खाली जो इफेक्ट आहे हा ॲड करण्यासाठी डबल व्हिडिओ इफेक्टवरतीच क्लिक करायचं आहे. व्हिडिओ इफेक्टवरती आल्याच्या नंतर डबल इंट्रो अँड आउट्रोच्या ऑप्शनवरती यायचं आहे. इथं तुम्हाला मल्टीपोलोराईड अशा प्रकारे एक इफेक्ट मिळेल, हा ॲड करायचा आहे. जे इफेक्ट तुम्हाला सापडणार नाहीत तेवढी तुम्ही सर्च केले तरी तुम्हाला सर्व इफेक्ट मिळून जातील. तर हा ॲड करायचा. राईटवरती क्लिक करायचं आहे. ह्याची लेंथ जिथंपर्यंत हा फोटो तिथंपर्यंतच ठेवायची. समोरच्या फोटोवरती यायचे. खाली जो इफेक्ट आहे हा पण व्हिडिओ इफेक्टमध्येच मिळणार आहे. व्हिडिओ इफेक्टवरती येऊन इथं तुम्हाला मोशनचं ऑप्शन मिळेल त्यावरती यायचं आहे. थोडं खाली आल्याच्या नंतर टियर स्टिकर अशा प्रकारे एक
इफेक्ट मेल हा ॲड करायचा, राईटवरती क्लिक करायचे. ह्याची लेंथ जिथंपर्यंत हा फोटो तिथंपर्यंतच ठेवायची आहे. समोरच्या फोटोवरती यायचे, खाली जो इफेक्ट आहे हा पण तुम्हाला व्हिडिओ इफेक्टवरतीच इथं मिळून जाईल. इथं तुम्हाला डबल इंट्रो अँड आउट्रोमध्येच यायचं आहे. कार्ड ओवर अशा प्रकारे इफेक्ट आहे हा ॲड करायचा, राईटवरती क्लिक करायचे. हा ॲड केल्याच्यानंतर ह्याची पण लेंथ जिथंपर्यंत हा फोटो तिथपर्यंतच ठेवायची आहे. समोरच्या फोटोवरती यायचे, खालचा जो इफेक्ट आहे हा पण व्हिडिओ इफेक्टवरतीच तुम्हाला इथं इंट्रो अँड आउट्रोमध्येच मिळणार आहे. इथं 2 कार्ड्स अशा प्रकारे इफेक्ट आहे हा ॲड करून घ्यायचा आहे. राईटवरती क्लिक करायचं आहे. नंतर ह्याची लेंथ जिथंपर्यंत हा फोटो तिथपर्यंतच ठेवायची आहे. समोरच्या फोटोवरती यायचे, खालचा पण इफेक्ट व्हिडिओ इफेक्टवरतीच. इथं तुम्हाला मोशनच्या ऑप्शनमध्ये यायचं आहे. इथं तुम्हाला 3D सराउंड अशा प्रकारे इफेक्ट मेल हा ॲड करायचा आहे. राईटवरती क्लिक करायचं आहे. ह्याची पण लेंथ जिथंपर्यंत हा फोटो तिथपर्यंतच ठेवायची आहे. शेवटच्या फोटोवरती क्लिक करायचे, खाली डबल इफेक्ट जो आहे हा ॲड करण्यासाठी तुम्हाला तुम्हाला व्हिडिओ इफेक्टवरतीच क्लिक करायचं आहे. वरचे ऑप्शन सगळे स्क्रोल करून इथं तुम्हाला एक डेकोरचं ऑप्शन मिळेल, त्यावरती यायचं आहे. डेकोरमध्ये आल्याच्यानंतर तुम्हाला बटरफ्लाय ड्रीमचा एक इफेक्ट मेल हा ॲड करायचा आहे. राईटवरती क्लिक करायचं आहे. हा जो इफेक्ट आहे अशा प्रकारे बघायला मिळणार आहे. आता शेवटच्या फोटोवरती आल्याच्यानंतर शेवटच्या फोटोवरती क्लिक करायचं आहे. खाली ॲनिमेशनचं ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचं आहे. इथं तुम्हाला आउटचं ऑप्शन मिळेल, आउटच्या ऑप्शनवरती यायचं आहे. आणि इथं तुम्हाला स्मोक डोवेस अशा प्रकारे इफेक्ट मेल हा ॲड करायचा आहे. ह्याची लेंथ डाव्या बाजूला पूर्ण फुल करून राईटवरती क्लिक करायचं आहे. हा जो इफेक्ट आहे तुम्हाला अशा प्रकारे ऑफ होताना बघायला मिळणार आहे. नंतर डबल एकदम सुरुवातीला यायचं आहे. आता खाली जो इफेक्ट आहे हा पण व्हिडिओ इफेक्टवरतीच मिळणार आहे. व्हिडिओ इफेक्टवरती क्लिक करायचं आहे. इथं तुम्हाला डेकोरच्या ऑप्शनमध्येच सॉफ्ट रोज अशा प्रकारे इफेक्ट मेल हा ॲड करायचा आहे. राईटवरती क्लिक करायचं आहे. ह्याची लेंथ एकदम व्हिडिओच्या शेवटपर्यंत अशा प्रकारे ठेवायची आहे. ॲडजस्टवरती जायचं आहे, ॲटमॉस्फिअरला 50वरती ठेवायचं आहे. नंतर राईटवरती क्लिक करायचे. हा जो इफेक्ट तुम्हाला अशा प्रकारे बघायला मिळून जाईल. डबल सुरुवातीला यायचं आहे. डबल व्हिडिओ इफेक्टवरतीच क्लिक करून घ्यायचं आहे. व्हिडिओ इफेक्टवरती आल्याच्यानंतर डेकोरच्या ऑप्शनमध्येच तुम्हाला एक हार्ट किसिंग नावाचा एक इफेक्ट मेल ॲड करायचा आहे. राईटवरती क्लिक करायचं आहे. ह्याची पण लेंथ तेवढीच्या शेवटपर्यंत ठेवायची अशा प्रकारे. ॲडजस्टवरती जायचं आहे आणि ॲटमॉस्फिअरला ह्याच्या पण 50वरती ठेवून राईटवरती क्लिक करायचं आहे. हे दोन्ही इफेक्ट अशा प्रकारे तुम्हाला बघायला मिळून जातील. तर मित्रांनो आता एवढं झाल्याच्यानंतर एकदम सुरुवातीला यायचं आहे, बॅक यायचं आहे. आता इथं आल्याच्यानंतर तुम्हाला खाली ओव्हरलीचं ऑप्शन मिळेल, त्यावरती क्लिक करायचं आहे. अगोदरच मी PNG ॲड केलेला आहे, हा मी अगोदर डिलीट करतो. ओके, एकदम सुरुवातीला यायचं, ॲड ओव्हरलीवरती क्लिक करायचे, फोटोच्या ऑप्शनवरती यायचं आहे. मी तुम्हाला 4 प्रकारचे 4 PNG दिलेले आहेत. तर ते तुम्हाला जसे हवे तसे तुम्ही ॲड करू शकता. आता मी पहिला जो आहे तो अशा प्रकारे PNG दिलेला आहे, बघू शकता कटआउट आहे. हा तुम्ही वरी अशा प्रकारे ॲड करू शकता किंवा सेंटरमध्ये खाली अशा प्रकारे ॲड करून घेऊ शकताय. वरी कुठं जसं हवं तसं तुम्ही हा PNG ॲड करून घेऊ शकताय. ॲड केल्याच्यानंतर ह्याची लेंथ तेवढीच्या शेवटपर्यंत अशा प्रकारे ठेवायची आहे. ओके, तर तुम्हाला आणखीन एक PNG दिलेला आहे, तर मी अगोदर हा डिलीट करतो. डबल ओव्हरलीवरती तर मी आणखीन एक तुम्हाला हा PNG दिला आहे, तो पण तुम्ही यूज करू शकताय. तर हा ॲड करायचा आणि ह्याला पूर्ण स्क्रीनवरती झूम करायचं आहे. तर हा PNG तुम्हाला अशा प्रकारे शॅडोमध्ये दिलेला आहे, हा तुम्ही यूज करू शकताय. जो हवा आहे तो तुम्ही PNG ॲड करून घेऊ शकता. ओके, तर बघू शकता हा जर हवा असेल हा पण तुम्ही यूज करून बघू शकता. अशा प्रकारे वरी जर ठेवला तर हा PNG तुम्हाला अशा प्रकारे प्रॉपर बघायला मिळून जाईल. तर मित्रांनो व्हिडिओ आपला कम्प्लीटली रेडी झाला आहे. आता ह्याला गॅलरीमध्ये सेव्ह करण्यासाठी वरी एक्सपोर्टचा ऑप्शन आहे, त्यावरती क्लिक करून हा जो व्हिडिओ आहे तुमच्या गॅलरीमध्ये सेव्ह होण्यास सुरुवात होऊन जाईल. तर भेटूया पुढच्या नव्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत चॅनलवरचे बाकीचे व्हिडिओ बघत राहा आणि एडिटिंग शिका. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.